पॅनिक होऊन इंधन खरेदी करू नका असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। दरम्यान गाडीमध्ये डिझेल नाही, बेपत्ता मुलीला कसं शोधणार असं म्हणणाऱ्या बेजबाबदार पोलिसांवर कारवाई करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे। केंद्र सरकारने सांगितलेलं आहे की पेट्रोल डिझेलचा स्ट्रॅटेजिक साठा आमच्याकडे आहे, पण विनाकारण जेव्हा पॅनिक तयार होतो, आपली सप्लाय चेन ही ओव्हर द इयर्स ही इव्हॉल्व झालेली सप्लाय चेन असते। त्यामुळे एखाद्या पेट्रोल पंपावर किंवा एखाद्या एरियात, एखाद्या तालुक्यात वर्षानुवर्ष महिन्याला किती पेट्रोल लागतं, दिवसाला किती पेट्रोल लागतं याच्या आधारावर सप्लाय चेन तयार झाली असते। आणि मग अचानक जेव्हा अफवांवर आधारित लोक जास्त पेट्रोल भरणं सुरू करतात त्यावेळी ती सप्लाय चेन डिस्टर्ब होते। कुठेही पोलिसांच्या पेट्रोल डिझेलवर कमतरता नाही, सगळीकडे पेट्रोल डिझेल उपलब्ध आहे। एक घटना जरूर नागपूरमध्ये समोर आली आहे की ज्याच्यामध्ये पेट्रोल डिझेल असताना देखील एका पोलिसांनी अतिशय इररिस्पॉन्सिबल अशा प्रकारचं उत्तर दिलेलं आहे, त्याच्यावर कारवाई केलेली आहे। पेट्रोल पुढच्या 1 महिन्यामध्ये 20 रुपयांनी महागणार आहे। मरणार आहे तो गरीब माणूस, त्याचं जगणं मुश्किल होणार आहे। आजच ग्रामीण भारतामध्ये कुठेही पेट्रोल डिझेल मिळत नाहीये। अख्खा शेती व्यवसाय डिझेलवरती आहे। तुम्ही जगवणार कशी माणसांना? बोलायला खूप ठीक आहे, एक गाडी वापरा, सायकलवर चला, मी तर घोड्यावर येतो, असा देश चालत नाही ना। मग या देशामध्ये कुठेही पेट्रोल आणि डिझेलची टंचाई नाही। काही लोक कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, साठेबाजी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। अशा लोकांना शोधून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, कुणाचीही गय केली जाणार नाही।